नमस्कार मित्रांनो, मी चंदू गोईन, आपला मित्र, आंबा बागायतदार, देवगड केळी. आता मी आपल्याला दाखवतो आहे, हे बघा, हे माझं कलम आहे. कलम जरा घे. हे असं कलम पाहू शकता तुम्ही. आता ह्या कलमासाठी जवळजवळ म्हणजे पूर्ण बागेमध्ये मी जवळजवळ आता 20-21 फवारण्या माझ्या झालेल्या आहेत. पण फवारण्या अशा टोटल कीटकनाशकाच्या नाहीच आहेत. काही फवारण्या मी सेपरेट फवारण्या घेतल्या, म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशक वेगळं, टॉनिक वेगळी, खतं वगैरे वेगळी, अशा माझ्या टोटल 20-21 फवारण्या झाल्या आहेत. आता मी तुम्हाला हे कलम दाखवतो आहे, जरा तुम्ही पाहू शकता. ह्या कलमावरती पहिलं हे बघा, हा याच्यावरती आता एकच आंबा आहे आणि हा आंबा आता पूर्ण तयार झालेला आहे. हा उद्या मुहूर्त करायचा आहे एका आंब्याचा. आता हे बघा, ह्या कलमात अजून एकही आंबा नाही आहे. आता तुम्ही हे झाड पूर्ण पाहू शकता. आता हे झाड बघा, बाहेरून घे. हे झाड बघा आता पूर्ण, हे झाड बघा पूर्ण असं लांबून घेतलंच तरी. या झाडावरती, म्हणजे आमच्या मालवणी भाषेत सांगा झाला तर तुमका, ह्या झाडावरती आमची अपेक्षा अशी असतं की ह्या झाडावरती किमान 8 ते 10 पेटी आंबे निघाक हवे. पण आज परिस्थिती बघा काय असं की ह्या झाडावरती एक आंबा आहे फक्त. आंबा होता 3 ते 4 पेट्या आंबा होता या झाडावरती. पण तो आता तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीचे त्या साईजचा आंबा होता. पण तो अंड्या लेवलचा आंबा होता. पण तो वातावरणाच्या बदलाने आणि थंडीचं प्रमाण वाढल्याने, रिपीट फ्लावरिंगमुळे तो पूर्ण आंबा ड्रॉप झाला आणि एकच आंबा राहिला. आता हा आजची ह्या वर्षीची जी आंबा बागायतदारांची परिस्थिती, हा ग्राउंड रिपोर्ट आहे. हे बघा तुम्ही, अजूनही माझी झाडं पाहू शकता. ही पण झाडं बघा की ह्या झाडांवरती काय परिस्थिती आहे ती बघा. ही जी झाडं आहेत ना, ह्या झाडांवरती तुम्हाला आंबे किती आंबे म्हणजे ॲक्च्युली विषय कसा आहे की आमच्या असा विषय असतो की झाडावरती आम्ही झाडावरती आमची पद्धत अशी आहे की आंबा बागायतदारांची, की झाडावरती आम्ही पाहणी करताना पेटीच्या हिशोबाने पाहणी करतो. पण ह्या वर्षीची परिस्थिती अशी आहे की झाडावरती जो आंबा आहे हा डझनाच्या हिशोबाने आहे. म्हणजे 1 डझन, 2 डझन, 1.5 डझन, 3 डझन, म्हणजे पेटीचा हिशोबच नाही. आता ही जी झाडं आहेत, ही माझी झाडं आहेत, 10-15 पेट्या तरी आंबा याच्यावर सहज निघायला पाहिजे होता. या झाडांवरती मागच्या वर्षी सुद्धा आंबा नव्हता त्या पटीत, त्या हवा त्या पटीत नव्हता आणि ह्याही वर्षी नाही. आता ही अशी परिस्थिती पूर्ण संपूर्ण म्हणजे आमच्या कोकणातील आंबा म्हणा, आंबा, काजू, नारळ, सुपारी, ह्या पूर्ण पिकामध्ये म्हणजे जो नैसर्गिक बदल झालेला आहे, या नैसर्गिक बदल म्हणण्यापेक्षा थोडक्यात नैसर्गिक आपत्ती म्हणूया आपण. या आपत्तीचा एवढा फटका बसलेला आहे की कोकणातील एकही शेतकरी जो आहे आंबा, काजू, नारळ, सुपारीचा, एकही शेतकरी ह्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी काय तो आमच्या मालवणी भाषेत सांगायचं झालं तर तो जगत नाही म्हणतो अजिबात, अशी परिस्थिती झालेली आहे. इथे कसं सरकारने जाणीवपूर्वक ह्या अशा परिस्थितीकडे लक्ष देऊन, हे पूर्णपणे म्हणजे नैसर्गिक आपत्ती आहे, हे करून मायबाप सरकारने लक्ष देऊन एक भरीव अशी आर्थिक मदत कोकणातल्या शेतकऱ्याला जर नाही केली तर कोकणातला शेतकरी ह्या वर्षी पूर्णपणे म्हणजे नेस्तानाबूत झालेला आहे. तो कुठेतरी त्याला टकली वर करायला आता सरकारच्या मदतीकडे आस लावून राहिलेला आहे. आता बघू. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बघूया सरकारपर्यंत पोचला तर मायबाप सरकारला जाग आली तर आली. धन्यवाद.